बळेविणी शक्ती देऊ नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरेसी न भजसी गुण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ती दुनियाची गणना कोण करे. श्री चौधरी परिवाराकडून आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या यावर्षीच्या प्रथम सत्राला प्रारंभ करताना मला स्वतःला खूप आनंद होतो आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या भाविकांच्या दर्शनाचा योग मला आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. वैकुंठवासी आदरणीय श्रद्धेय श्री एकनाथरावजींचं अंतःकरणपूर्वक स्मरण करत आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत मी ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि त्यांच्या शब्दाच्या सेवेला प्रारंभ करतो. यावर्षी आपण हरिपाठातल्या 4थ्या अभंगाचा थोडासा विचार करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ काय आहे हा विषय प्रतिवर्षी मी सांगत आलेलो आहे, आपण ऐकत आलेलो आहात. आपल्याला सगळ्यांना बहुतांश ते सगळं ज्ञात आहे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाम महात्म्य गायलेलं आहे. बंद केला तरी चालेल हा पंखा. जवळ घ्या. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाम महात्म्य गायलेलं आहे आणि या नामाचं महात्म्य गात असताना 2 पद्धतीने त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला. एक नाम साधन म्हणून आणि एक नाम साध्य म्हणून. ज्या नामाच्या चिंतनानं, ज्या नामाच्या उच्चारणानं जीवनातल्या पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते, असं जे नाम अत्यंत सोपं म्हणून आपल्याला सांगितलं गेलं, तिथं साधन रूपानं नामाचा विचार आला की जिथं पापाचे कळत कळती पुढे असा परिणाम आहे, जिथे पुण्याची गणना कोण करी असा परिणाम सांगितला गेला, तिथे नामाचा विचार साधन रूपाने केला गेलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि काही ठिकाणी त्या नामाचा विचार करत असताना एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे अशासारखी काही प्रमाण किंवा गगनाहुनी वाढ नाम आहे अशी नामाची व्यापकता जिथे सांगितली गेली, तिथे नामाला साध्य मानलं गेलेलं आहे. आणि साध्य साधनाचा विचार करत असताना नामाचं स्वरूप, नाम हे साधन, नामाचा परिणाम, या सगळ्याचाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हरिपाठामध्ये मांडून दिलेला आहे. मागे आपण बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या वेगवेगळे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत आणि जे अभंग उपलब्ध आहेत, त्या सगळ्यामध्ये प्रत्येक ग्रंथाचं काही स्वतंत्र वैलक्षण्य आहे. ज्ञानेश्वरी कशा करता, चांगदेव पासष्टी कशा करता, अनुभवामृत कशा करता, आणि त्याच्या बरोबरीनं हरिपाठाचा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून आपण विचार करून आलो होतो. अगदी सुरुवातीला ज्या वर्षी आपण हरिपाठाच्या चिंतनाला प्रारंभ केला त्या वर्षी याचा प्रस्तावनेमध्ये खूप विस्ताराने विचार आपण करून आलो होतो. त्या 3 दिवसातला तो विचार
जसाच्या तसा आपल्या स्मरणात आहे या विश्वासानं मी फक्त पुढे जातो. ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे, योग आहे, या साधनांचा विचार करत असताना जेव्हा शास्त्र आपल्याला भिन्न भिन्न साधनांचा निर्देश करून सांगतं आणि काही वेळेला शास्त्र आपल्याला फक्त एकाच साधनाची अनन्यता सांगत असतं, त्यावेळेला त्या दोन्ही विचारांमध्ये विरोधाभास दिसत असला तरी त्या विचाराचा समन्वय एका विशिष्ट विचारानेच करावा लागतो, असं चिंतन आपल्याला शास्त्रकारांनीच केलेलं दिसून येतं. परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोन विचारांना एकाच अधिकरणावर ठेवायचं असेल, एकाच अधिष्ठानावर ठेवायचं असेल, तर त्याकरता त्या दोन परस्पर विरोधी असणाऱ्या दोन विधानांमधलं काहीतरी स्वीकारणं, काहीतरी न स्वीकारणं, याहीपेक्षा या दोन विधानांच्या उच्चारणाच्या मागचा भाव अंतःकरणामध्ये प्रकाशित करून घेणं याला जास्त महत्व येतं. आपण जर ब्रह्मसूत्राची रचना पाहिली तर आपल्याला हा विचार फार स्पष्टपणाने जाणवतो, पण आता मी तो सांगत नाही. ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायाला अविरोधाध्याय, दुसऱ्या अध्यायाला समन्वयाध्याय, तिसऱ्या अध्यायाला साधनाध्याय आणि चौथ्या अध्यायाला फलाध्याय असं म्हणतात. त्याच्यामधला दुसरा जो अध्याय आहे तो समन्वयाध्याय आहे आणि दोन विचारांचा समन्वय करताना तो कसा करावा लागतो याचा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावरती जे भाष्य लिहिलेलं आहे त्या भाष्यामधून आपल्याला कळत जातो. आपण संत वाङ्मयाच्या अनुषंगाने जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दोन परस्पर विरोधी प्रमाण दिसत नाहीत का? दिसतात. एकाच संतांची दिसतात. तुकाराम महाराजांची दोन परस्पर विरोधी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतात. करावी तातडी परमार्थी हेही तुकाराम महाराजांचंच म्हणणं आहे आणि तुका म्हणे येथे न चले तातडी हेही तुकाराम महाराजांचंच म्हणणं आहे. तातडी करा म्हणणारेही तेच आहेत आणि इथे तातडी करू नका असं म्हणणारेही तेच आहे. तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळो. तुका म्हणे येथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळ, अशी प्रमाण आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसून येतात. आणि दुसऱ्या बाजूने तुकाराम महाराजांनी हेही म्हणलं की इतका वेळ वाया घालवू नका, परमार्थाची तातडी करा. करावी तातडी परमार्थी. मग तातडी करा म्हणणारे आणि तातडी करू नका म्हणणारे तुकाराम महाराज जर एकच आहेत तर त्यांच्या मुखातून निघालेल्या दोन परस्पर विरोधी विधानांचा विचार करत असताना तो कोणत्या संदर्भात आणि तो कसा केला गेला पाहिजे याचा थोडासा विचार आपण करा. तसंच अनेक श्रुती आहेत. एखादी श्रुती म्हणते की सदैव सौमेदमग्रासीत एकमेवा द्वितीयम तदैक्षत बहुस्याम प्रजाये, असं म्हणणारी जी श्रुती आहे या श्रुतीच्याच पुढची श्रुती असं सांगते की असदेव सौमेदमग्रासीत. मग सदैव असीत का असदैव असीत याच्याबद्दलचा विरोध कसा मिटवायचा याचं काही शास्त्र असतं, त्याच्या मागे काही विकल्प असतात. एखादी व्यक्ती परस्पर विरोधी विधान ज्या वेळेला करते त्यावेळेला दोनच गोष्टी असू शकतात की एकतर ती व्यक्ती स्वतः बदललेली असते विचाराने किंवा ती व्यक्ती मंत्री असते. त्याच्याशिवाय परस्पर विरोधी दोन विधान एकाच व्यक्तीच्या मुखातून येणं अवघड जातं. नाहीतर मग वैचारिक परिवर्तन जी असतात, जी मानवी जीवनामध्ये अपरिहार्यतेने घडत असतात, त्या वैचारिक परिवर्तनामध्ये कुठेतरी आपलं मत आपण पूर्णतः बदललेलं असतं किंवा ते बदलावं अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली असते. पण अशा दोन्ही विकल्पांचा विचार संत चरित्रात आणि संत वाङ्मयात करता येत नाही आणि असं विधान करणं स्वप्नातही शक्य नाही की तुकाराम महाराज पहिल्यांदा एका विचाराचे होते, मग हळूहळू त्यांचे विचार बदलत गेले, नंतर पूर्णच त्यांच्यामध्ये बदल झाला विचाराचा, असं त्यांच्या बाबतीत नाही म्हणतात. मग हे प्रकरण सोडवायचं कसं? म्हणून त्याचा विचार करताना समन्वयाचा एक स्वतंत्र विचार आपल्याला शास्त्राने सांगितला. आपल्याच जवळचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचा विचार केला तर त्यांना समन्वय महर्षी अशी पदवी दिली गेली त्या काळात. त्यांनी तो समन्वयाचा विचार फार प्रगल्भपणाने आणि फार प्रकर्षाने मांडला. मी एवढ्याच करता सांगतो, मला जे पुढे बोलायचंय तेवढ्या करता ते सांगतो.
तुकाराम महाराजांची दोन परस्पर विरोधी विधान आहेत की तातडी करा आणि तातडी करू नका. मग समन्वय कसा लावायचा? मग हा समन्वय लावत असताना कालभेदानं लावावा लागतो, व्यक्तिभेदानं लावावा लागतो, अधिकार भेदानं लावावा लागतो, देशभेदाने लावावा लागतो. समन्वय करताना बाकीच्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग परमार्थामध्ये तातडी करा आणि परमार्थामध्ये तातडी करू नका याचा अर्थ असा आहे, समन्वय करताना असा अर्थ आहे की परमार्थात येईपर्यंत तातडी करा, परमार्थात आला की मग तातडी गडबड करू नका. येईपर्यंत करा. आम्ही कधी एकदा परमार्थ आमचा सुरू झाला पाहिजे याच्याकरता आम्ही तातडी केली पाहिजे, करावी तातडी परमार्थी. कधी एकदा नामस्मरण करू, कधी एकदा साधना करू, कधी एकदा अभ्यास करू याच्याकरता तातडी केली पाहिजे. पण एकदा अभ्यास सुरू झाला, एकदा नामस्मरण सुरू झालं की मी तातडी करण्याचं कारण आहे. मग शांत चित्तानं नामस्मरण करा, मग शांत चित्तानं अभ्यास करा. गडबडीनं होणारं कोणतंही नामस्मरण अथवा गडबडीनं होणारा कोणताही अभ्यास हा आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश टाकू शकत नाही. खूप गडबडीनं अभ्यास केला म्हणजे खूप अभ्यास होतो असं होत नाही. महाभारताचं एक वचन आहे, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयाः असं महाभारतात एक वचन आहे. त्वरा म्हणजे गडबड, गडबडीनं केलेला अभ्यास हा अभ्यासाचा शत्रू असतो असं म्हटलंय महाभारतात. विद्येचा तो शत्रू असतो. तसं आपल्यात मी कशा करता हा सगळा समन्वयाचा विचार आपल्या समोर मांडला त्याचं उत्तरही देऊन जातो मी. मला असं म्हणायचं होतं की या सगळ्या हरिपाठामध्ये, या सगळ्या विचारामध्ये जिथे आम्हाला शास्त्र अनेक साधनांचा निर्देश करून देतं आणि बऱ्याच ठिकाणी शास्त्र एका साधनेची अनन्यता आमच्या समोर मांडत असतं, त्यावेळेला समन्वयाने हा विचार, ज्ञान सांगितलं हे वेदांनी सांगितलं नाही का? सांगितलं. कर्म सांगितलं वेदांनी सांगितलं नाही का? सांगितलं. कर्म करूच नका असं ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं सांगितलं का? अजिबात सांगितलं नाही. उलट कर्म करा असाच आग्रह धरला. मनशुद्धीचा मार्गी विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी अळसू न कीजे असं 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊली बोलून दाखवतात की तुम्ही कर्म करण्याच्या बाबतीत आळस करू नका. मग कर्माचा निषेध नामामध्ये होतो की नाही? होतो. ज्ञानाचा निषेध नामामध्ये होतो की नाही? होतो. कशा करता हे योग याग करत बसलो आपण? हे हरिपाठ बोलतो की नाही? बोलतो. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ. कशाला? कर्म अकर्म सगळं विलया गेले, योग याग विलया गेले, ज्ञान विलयाला गेलं हरिपाठामध्ये नामापुढे. आणि दुसऱ्या बाजूने हेच शास्त्र आपल्याला ज्ञानाचाही उपदेश करतं, आपल्याला कर्माचाही उपदेश करतं, आपल्याला योगाचाही उपदेश करतं. बाबा ज्ञान मिळवल्याशिवाय तुमच्या जीवनाची धन्यता नाही. तस्मात् ज्ञानमयो भव. वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना जो उपदेश केला त्या योग वासिष्ठामध्ये आलेला विषय. ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती तस्मात् ज्ञानमयो भव. म्हणून रामा तू ज्ञान संपन्न हो, ज्ञानमय हो. कारण ज्याला ज्ञान झालं तोच जगला, ज्याला ज्ञान मिळालं तोच बलवान, ज्याला ज्ञान प्राप्त झालं तोच सुखी. ही भूमिका दिसते. म्हणून एकीकडे नामाचा आग्रह आणि दुसरीकडे ज्ञानाचा आग्रह, एकीकडे नामाचा आग्रह दुसरीकडे कर्माचा आग्रह. भगवंताने अर्जुनाला याच गीतेमध्ये अर्जुन तस्माद योगी भव अर्जुन, अर्जुना म्हणून तू योगी हो. आता योगी व्हावं त्याने का नामस्मरण करावं? त्यांनी योगी व्हावं का होऊ नये? योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी एका बाजूला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला भगवान अर्जुनाला सांगतात तस्माद योगी भव अर्जुन, अर्जुना तू योगी हो. मग आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकावं का भगवंता? बरं या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःनीच अर्जुनाला सांगितले अर्जुना योगी हो बरं. मग याचा हा विरोधाभास हा आपल्याला हरिपाठामध्ये मिटवता येईल, हा संपवता येईल. मग समन्वय कसा करायचा त्याचं उत्तर हे आहे की ज्या वेळेला साधनांचं वैविध्य शास्त्र सांगत असतं त्यावेळेला अधिकार भेदाने त्याचा विचार करावा लागतो. आणि ज्या वेळेला शास्त्र फक्त एकाच साधनांचा आग्रह धरत असतं त्यावेळेला कालानुसार त्याचा विचार करावा लागत असतो.
कलियुगासारखा काल आला की आपल्याला नामाशिवाय दुसरा कुठलाही विचार करता येणार नाही. कलियुगामध्ये नामाचाच विचार करा, कारण शास्त्रानेच आपल्याला असं सांगितलं की कलियुगामध्ये नामानेच परमात्मा प्राप्ती होईल. भागवताच्या 12 स्कंधामध्ये परीक्षित राजाला उपदेश करताना हा विचार स्पष्टपणाने भगवान शुकाचार्यांनी बोलून दाखवलाय. कृते यध्यायते विष्णूं त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी परीक्षित राजाला सांगितलं की कलियुग वाईट आहे, ही गोष्ट खरी आहे. कलेर दोष निधे राजन पण अस्ति हे को महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. असं 12 स्कंधामध्ये सांगितलं की कलियुग म्हणजे अनेक दोषांची खाण आहे, पण त्या कलियुगामध्ये एक गुण फार चांगला आहे, तो म्हणजे या कलियुगामध्ये बाकी कोणतंही साधन न करता फक्त भगवान श्रीकृष्णाच्या नामचिंतनानं मुक्त होता येतं. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. काही करायचं कारण नाही. मग काही करायचं कारण नाही याचा अर्थ काय? कृते यध्यायते विष्णू असं आपण म्हणतो त्यावेळेला कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केलं गेलं होतं. त्रेतायाम यजतो मखई, त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने परमात्मा प्राप्ती झाली. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवत सेवेने भगवत प्राप्ती झाली. पण कलियुगामध्ये कलौ तद हरि कीर्तनात, कलियुगामध्ये नामस्मरणानं परमात्मा प्राप्ती होईल. याचा अर्थ काय? याचा अर्थ कृतयुगामध्ये ध्यानच करायचं, नाम घ्यायचंच नव्हतं असा नियम नव्हता. आणि कलियुगामध्ये फक्त नामच घ्यायचंय, आता तुम्ही यज्ञ करू नका, ध्यान करू नका, भगवत सेवा करू नका असं म्हणण्यात तात्पर्य आहे का? तात्पर्य तसं नाहीये. म्हणून त्याचा समन्वय करताना काल रूपानं आणि अधिकार रूपानं तो समन्वय करावा लागतो. कृतयुगामध्ये ध्यानानं परमात्मा प्राप्ती होती आणि कलियुगामध्ये नामाने परमात्मा प्राप्ती आहे. मग आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या युगात आहोत ते बघावं. शाळेमध्ये जेव्हा असं सांगितलं जातं की 7वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा तिकडे जा, मग 5वीतल्या 9वीतल्या मुलांनी हा विचार करावा का आता आम्ही काय करावं? अरे तुला सांगितलेलंच नाहीये ते. तू कुठल्या वर्गात आहेस? 9वीत आहेस ना, मग 7वीतल्या मुलांकरता सांगितलंय. आता आपण कलियुगात आहोत ना, मग कलियुगातल्या लोकांकरता सांगितलं तुम्ही नामस्मरण करा. मग आम्ही ध्यान करू नये का? अवश्य करा. अरे तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय. त्याचं उत्तर हे आहे की कृतयुगामध्ये ध्यान होतं म्हणजे नाम नव्हतं असं नाही, पण तिथं ध्यानाला महत्व देऊन नाम घेतलं जात असते, ते कृतयुग. आणि नामाला महत्व देऊन ध्यान केलं गेलं की ते कलियुग. ध्यान करूच नका, यज्ञ करूच नका, तुम्ही भगवत सेवा करूच नका असं म्हणण्यात तात्पर्य नाहीये. हे सगळं करताना याच्यामध्ये नामाला महत्व द्या, प्राधान्य द्या. ध्यान करायचंय ना, नामस्मरण युक्त ध्यान करा. तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना, नाम जप यज्ञ तो परम. बाधून शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म वगैरे वगैरे 10व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं. नाम परब्रह्म वेदार्थे, नामाला महत्व देऊन. आणि असं नाम या कलियुगामध्ये आवश्यक आहे. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये या नामाचं विशेष जे काही आहे ते आपल्या समोर मांडलं. त्याच्यातल्या 3 अभंगांचा विचार आपण करून आलो. 4था अभंग बघायचा आहे. आपण प्रत्येक वर्षी हे बोलत आलेलो आहोत की ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाची संगती लावत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक संगती लावली ज्याला जन्यजनक भावसंगती असं म्हणतात. 18व्या अध्यायाच्या शेवटी बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे बोलून दाखवलंय, एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे असं म्हटलंय. जन्यजनक भावानं अध्यायातून अध्याय निर्माण होत गेले. दुसरा अध्याय हा 3ऱ्या अध्यायाचा जनक आहे आणि 3रा अध्याय 2ऱ्या अध्यायाचा जन्य आहे. तो 3रा अध्याय 4थ्या अध्यायाला जन्म देतो, 4था अध्याय 5व्याला जन्म देतो, 5वा 9व्याला, 9व्या 17व्याला आणि 17वा अध्याय 18व्याला जन्म देतो. अशी एक क्रमसंगती विचाराच्या दृष्टीने आपल्याला गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येते. गीतेचा अभ्यास करताना किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना
गीतेचे श्लोक आपण पाठ केले, गीतेतला कुठलाही श्लोक आपल्याला म्हणता येतो किंवा कुठल्याही श्लोकाचा अर्थ सांगितला जातो किंवा कुठल्याही श्लोकावर क्षमा मागून बोलतो, आपल्याला प्रवचन करता येतं, याचा अर्थ गीतेचा अभ्यास झाला असा होत नाही. दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्या अध्यायामध्ये येताना अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आणि विचारामध्ये कोणते बदल झालेत, दुसऱ्यातून तिसऱ्यात जाताना अर्जुन आणखीन कोणत्या विचारानं प्रगल्भ झाला, तिसऱ्यातून सातव्यात गेल्यानंतर अर्जुनाला याच्यापेक्षा अधिक काय कळालंय, सातव्यातून 12व्यात जाताना अर्जुनाच्या विचारात आणखीन कोणते बदल झालेत, अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नावरून अथवा भगवंतांनी दिलेल्या उत्तरावरून अर्जुनाला नेमके पुढचे कोणकोणते विचार कळालेले आहेत आणि विचाराच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीच्या दृष्टीने अर्जुन कोणत्या विचारानं प्रगल्भ होत गेलेला आहे, याचा विचार स्वजीवनाच्या परिप्रेक्ष्यातून करत राहणं हा गीतेचा अभ्यास ठरतो. गीतेचा अभ्यास म्हणजे श्लोकाचा अभ्यास नव्हे, तो विचाराचा अभ्यास आहे, विचाराच्या परिवर्तनांचा अभ्यास आहे, मानवी विकासाच्या विचारातून होणाऱ्या परिवर्तनाचं ते चिंतन आहे. त्यामुळे पुढचं अर्जुनाला काय कळत गेलं हे आपल्याला कळत जाणं आणि जे आपल्याला कळालेलं आहे ते स्वजीवनाच्या संबंधामध्ये विचारात घेता येणं, आपल्याला याचा कोणता उपयोग आपल्या जीवनामध्ये आहे हे कळत जाणं हा गीतेचा अभ्यास ठरतो. हे जसं अध्यायातून अध्यायात आपल्याला जाता येतं आणि ज्ञानेश्वरीमध्ये तशा अर्थाची संगती जशी आहे तशीच संगती एका अर्थानं आपल्याला हरिपाठामध्येही लावता येते. पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायात कोणत्या विचाराने आपल्याला प्रवेश करायचा आहे, दुसऱ्यातून तिसऱ्यात आणि आता तिसऱ्यातून चौथ्यात जाताना कोणता विचार असा आहे की जो तिसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अभंगामध्ये येऊन गेला आणि त्याचं सूत्र घेऊन आपल्याला चौथ्यात प्रवेश करायचा आहे, हे लक्षात आपण घेऊ आणि पुढे जाऊ. तिसरा अभंग कोणता होता आपल्याला आठवत असेल, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ, आणि त्याचं शेवटचं चरण होतं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय, आणि चौथ्या अभंगाचं पहिलं चरण आहे भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये. आता गंमत अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या अभंगामध्ये चिंतन करताना शेवटी असं सांगितलं की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, आम्ही मनामध्ये रामकृष्ण साठवले पाहिजे, आम्ही मनामध्ये रामकृष्णांचं ध्यान केलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण हे ध्यान केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय, याच्याकरता मी ही प्रस्तावना सुरुवातीला केली. कृतेय ध्यायते विष्णू असं जेव्हा भागवत बोलतं तेव्हा ध्यान करणं हा कृतयुगाचा विशेष होता, तो कलियुगाचा विशेष नाही आहे. मग आता आम्हाला ध्यान करायला ज्ञानेश्वर महाराज का सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी असं म्हणण्याचं काय कारण आहे? देवाचं ध्यान आम्ही करावं की करू नये, केलं पाहिजे, पण ते ध्यान करताना कसं केलं पाहिजे हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर ते ध्यान करताना, ते भगवत चिंतन करताना आपण असं केलं पाहिजे कसं की ज्या सर्व चिंतनाला आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या भावाचं बळ असलं पाहिजे. म्हणून भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये. बर गंमत अशी आहे, आम्हाला ज्याचं ध्यान करायचंय ते कसं आहे, ते त्वरित प्रसन्न होणारं दैवत आहे. त्यामुळे ज्याच्याने जे त्वरित प्रसन्न होतं तद व्यतिरिक्त अन्य साधनांचा अवलंब करू नको. म्हणजे आम्हाला परमार्थात सायास केलेच पाहिजेत ना, मग तू प्रपंचात करतोसच ना, सायास करीसी प्रपंच दिननिशी, मग इथेच सायासाची तुला काय अडचण आहे, ही एक विचाराची संगती आपल्याला मागच्या अभंगातून घेता येते. आणि आम्हाला जे ध्यान करायचं आणि मनामध्ये रामकृष्णांवर जे प्रेम करायचं त्या प्रेमाचं स्वरूप काय हे सांगणारा हा अभंग आहे. भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये. त्याचे वेगवेगळे परिणाम या अभंगामध्ये आपल्याला दिसतात, ते प्रसंगानुरूप मी सांगतो, जसं मला समजेल तसं मी आपल्या समोर ठेवतो. भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये असं जे ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्याच्यामध्ये सुरुवातीला मी आपल्याला या रचनेचं एक वैशिष्ट्य म्हणून फक्त सांगून जातो. याच्यामध्ये बोलू नये हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे
बोलू नये हे जे बोलणं आहे हे बोलणं सगळीकडे आपल्याला लावायचं. म्हणजे असं भावेवीण भक्ती बोलू नये, भक्तिवीण मुक्ती बोलू नये, बळेवीण शक्ती बोलू नये. बोलू नये हा जो शब्द प्रयोग आहे हे कशा करता हा शब्द प्रयोग केला असेल? बोलू नये म्हणजे काय? बोलू नये या शब्दाचा अर्थ आपल्या बोली मराठीमध्ये किंवा आपल्या सामान्य मराठीमध्ये अशक्य आहे या अर्थाने सांगितला वापरले गेलेले ते शब्द आहे. मी आपल्याला सांगतो. आपल्याला एखादं कार्य करायचंय, आपल्याला कुणाच्या मदतीची आवश्यकता आहे आणि कोण मदतीला येईल याची चर्चा घरामध्ये चालू असते. याला बोलवूया का, त्याला बोलवूया का, त्याला वेळ असेल का, तो म्हणाला होता मागे काही लागलं तर सांगा म्हणून, मग त्याच्यापेक्षा हा बरा, त्याच्यापेक्षा तो बरा, असं करत करत घरातल्या सगळ्या सदस्यांच्या विचारानं एक नाव निश्चित होतं की नाही या माणसाला बोलूया. आणि मग त्या माणसाला बोलवायचं ठरवल्यानंतर आपला एखादा मित्र जवळचा घरी आलेला असतो आणि आपण त्याला सांगतो की अमकं काम आहे ना, त्या कामाकरता आम्ही या माणसाला बोलवायचं ठरवलेलं आहे. तो म्हणतो तो माणूस ना बोलूच नका, बोलूच नका, आत्ता लिहून घ्या, तुमचं काम 100% होणार नाही. कारण तो कामाच्या नावाखाली निव्वळ तुमचाही वेळ घेईल आणि त्याचाही वेळ घालवेल. त्याला बोलवू नका, बोलू नका असं आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत का बोलतो? आमका माणूस, त्याच्याबद्दल बोलूच नका. डॉक्टर बसा. बोलू नका हा शब्द प्रयोग का केला जातो? अहो ते कुणी व्याख्याते येणार होते बोलायला, ते आणि वेळेवर बोलू नका असं बऱ्याच वेळेला माझ्या बाबतीत मी ऐकलेलं. ते आणि वेळेवर बोलूच नका. अशक्य कोटीतली गोष्ट सांगण्याकरता किंवा जी गोष्ट घडण्याची शक्यताच नाही अशा संदर्भामध्ये आपण बोलू नका हा शब्द प्रयोग व्यवहारामध्ये करतो. बोलू नका म्हणजे ते होणार नाही. तसं भावेवीण भक्ती बोलू नये. तुम्ही भक्ती करता आहात आणि अंतःकरणामध्ये भाव नाही, मग त्याला भक्ती म्हणायचं कसं? बोलूच नका. भावाशिवाय भक्ती बोलू नका. या जगतामध्ये भक्तीशिवाय मोक्ष मिळणं बोलूच नका. नुसत्या ज्ञानानं शक्य नाही, नुसत्या कर्मानं शक्य नाही. मग अरे ज्ञान असो कर्म असो त्याला भक्तीची जोड द्यावी लागेल. भक्तीशिवाय मुक्ती मिळणार नाही. भक्तीविण मुक्ती बोलू नये, बळेविण शक्ती बोलू नये. याची उदाहरणं द्यायचं काही कारण नाहीये. व्यवहारात आपण बऱ्याच वेळेला हे बोलू नये दाखवतो. अंगात ताकद नाही तुमच्या, काय बोलता एवढ्या मोठ्या बाता मारता, बोलू नका. बळेविण शक्ती बोलू नये. बळ नाही आणि शक्तीच्या गोष्टी करतात. आमच्या मराठवाड्यामध्ये निजामशाहीतून आलेली म्हण हिंदीतली, हात पाव में दम नहीं हम किसी से कम नहीं, अशी एक म्हण आमच्या मराठवाड्यामध्ये वापरली जाते. निजामशाहीतून आलेली म्हण आहे. बळेविण शक्ती बोलू नये. अरे तुमच्या अंगात बळ नाही आणि शक्तीच्या गप्पा करता, बोलू नका. त्या विना ते एखाद्या, आता तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर वस्तूच्या निर्मितीच्या उपादानाच्या अभावामध्ये वस्तूची निर्मिती बोलू नका या अर्थाने ते येतं. वेदांताच्या परिभाषेत जर सांगायचं झालं, मडकं करायचंय पण मातीशिवाय करायचं, मातीशिवाय मडकं बोलू नका. तसं भक्तीशिवाय मुक्ती बोलू नका, भावाशिवाय भक्ती बोलू नका. प्रेमाच्या त्या नामाच्या संबंधामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी भूमिका या अभंगामध्ये मांडली ती भूमिका विशेषत्वाने महत्वाची आहे, जी संपूर्ण हरिपाठामध्ये आपल्याला उपयोगाला येणार आहे. कारण त्याचं पहिलं सूत्र ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय भावेवीण भक्ती. भाव या शब्दाचा अर्थ काय करायचा ते बोलतो. भाव शब्द कुठल्या अर्थाने वापरला जातो, भाव शब्दाचा काय अर्थ होऊ शकतो पुढे बोलतो. पण एक अशक्य कोटीतली गोष्ट किंवा जी गोष्ट घडण्याची ज्या वस्तूच्या अनुपस्थितीत शक्यता नाही
त्यासाठी बोलू नये असा शब्दप्रयोग केला जातो. त्या अर्थाने आपल्याला हा शब्दप्रयोग इथं विचारात घेता येऊ शकतो. किंवा बोलू नये या शब्दाचा अर्थ त्या संबंधाने वल्गना करू नयेत याही अर्थाने बोलू नये हा शब्द आपण वापरतो. बोलू नका सरळ सरळ वाच्यार्थाने जर आपण घेतला तर बोलू नका, त्याबद्दल वल्गना करू नका, त्याबद्दल तुम्ही तुमचं काही म्हणणं मांडू नका, भावाशिवाय भक्ती बोलू नका. बोलू नका म्हणजे त्या संबंधाचं वर्णनच करू नका. जिथे भावच नाही तिथं भक्ती निर्माण होईल असं होणार नाही, त्याचा विस्तार होणार नाही. भावाच्या अभावामध्ये भक्तीची निर्मिती शक्यता नाही. या अर्थाने बोलू नका, या दोन्ही अर्थाने आपल्याला त्याचा विचार करता येतो. बोलू नका म्हणजे वल्गना करू नका, विस्तार करू नका, त्या संबंधाची वाच्यता करू नका. आणि बोलू नका म्हणजे जे त्याच्या विना ते होईल याची शक्यताच नसल्यामुळे तिथे अशक्यता सांगणं हा बोलू नका शब्दाचा दुसरा एक भाव आपल्याला पाहता येतो. ज्ञानेश्वर महाराज इथे जो विचार आपल्या समोर मांडताय तो नामाच्या संबंधाने जरी मांडत असले तरी भक्ती हा शब्द विशेषत्वाने इथं वापरला गेला. मागच्या अभंगाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय असं म्हणतात. ते रामकृष्ण मनात येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यांचं ध्यान होणं हे सोपं नाही आहे. त्याच्याने होणाऱ्या अनंत जन्माच्या पुण्याचा विचार आत्ता बाजूला ठेवा. मला आता त्या संबंधामध्ये फार विस्तार करायचा नाही, कारण तो आता या अभंगाचा प्रमुख विषय नाहीये. तो परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथोनी चराचर हरिसी भजे. हे तिसऱ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. सारासार विचारानं आपल्याला परमतत्वाचा स्वीकार करायचा आहे. परमतत्व भिन्न असणारं जे जगत अथवा ब्रह्मभिन्न असणारा कोणताही पदार्थ त्याचा त्याग करायचा आहे, हा सारासार विचार आहे. या विचारातून घ्यायचं काय आम्हाला? तर अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, त्या हरीचा स्वीकार करायचा आहे आणि हरी वीण जे काही आहे त्याचा त्याग करायचा आहे. हा सारासार विचार आम्हाला करणं आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत याचा स्वीकार करायचा. फलकट असणारा संसार त्याचा त्याग करायचा. मग आता हे सगळं करायचंय, त्याच्यात सार कोण आहे? अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, त्या परमात्म्याचा परिचय करून दिला. मग आता त्या परमात्म्याचं जर ध्यान आम्हाला करायचं असेल आणि त्या परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तो परमात्मा प्राप्त हो असं म्हटल्याने प्राप्त होत नाही. त्याच्याकरता काय आवश्यक आहे? त्या परमात्मा प्राप्ती करता आमच्या जवळ काय असलं पाहिजे याचा विचार ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आमच्याकडे भाव असला पाहिजे. त्या भावावर आधारित असलेल्या भक्तीनं त्या परमात्म्याला प्राप्त करून घेता येतं. त्या भक्तीशिवाय परमात्मा स्वरूपता प्राप्त होत नाही. त्याचाही विचार आहेच आहे. मोक्ष हे ज्ञानाचं उपादान मानायचं, साधन मानायचं की नाही या संबंधातला विचार आहे, बोलतो पुढे. पण इथं ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा सांगतात आम्हाला त्या परमतत्वाच्या प्राप्ती करता भाव असला पाहिजे. आता भाव म्हणजे काय? भक्तिशास्त्रामध्ये भाव या शब्दाला एक स्वतंत्र अर्थ आहे. भाव म्हणजे काय? भाव हा शब्द आपण खूप सामान्य अर्थाने वापरतो आणि सामान्य अर्थाने म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर फारच त्या भावाला आम्ही कमी भाव दिलाय. भाव हा शब्द फार प्रगल्भतेनं भक्तिशास्त्रामध्ये वापरला गेला. आम्ही म्हणजे खरं सांगायचं झालं तर एखादी गोष्ट आम्हाला करायची नसेल ना तर आम्ही हा विचार बोलत काही नाही. भाव असला की सगळं चालतं. भाव असला की सगळं चालतं या नावाखाली आम्ही काय काय चालवलेलं आहे याचा विचार केला तर आपल्यालाच आश्चर्य वाटतं. काही नाही, आपण इकडे जाऊया, मंदिरात जाऊया, काही नाही, भाव असला की झालं. आपण कीर्तनाला कुठले कीर्तन ऐकत बसता, घरी बसून भाव असला की झालं. कशा करता दान धर्म करा, मनात भाव पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी वाचूया, वाचनाने काही होत नाही, मनात भाव हवा. आम्ही त्या भावाला फारच सामान्य करून टाकलंय. मनात भाव हवा, या भावाने जर सगळं झालं असतं तर मग बाकीच्या गोष्टीचा विचार कशा करता सांगितला गेला असता.
सगळं भावानेच होणार आहे. एका प्रवचनामध्ये एका माणसाने हे ऐकलं. अर्थात हे लोकांच्या मनात हे असं निर्माण होण्याला कारण प्रवचनकारच असतात, कारण तेच प्रवचनात भाव असला की भास हे तेच सांगतात. एका प्रवचनामध्ये एका श्रोत्याने असं ऐकलं, हे काही नाही, मनामध्ये भाव असला की झालं. हे ऐकल्यानंतर घरी गेला, प्रवचन वगैरे झालं. संध्याकाळी घरी गेल्यानंतर भूक लागली होती. पत्नीला सांगितलं, अगं भूक लागली आहे, काहीतरी करून दे मला. तिने सांगितलं, अहो करून द्यायला काहीच अडचण नाही, पण घरामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही कथेला जाऊन बसलात 4-5 तास, इथं मला तांदूळ नाही, काही कणिक नाही आहे, मी काय स्वयंपाक करू? डाळ तांदूळ काही हवं ना घरामध्ये. त्याने विचार केला. तो म्हणाला, अगं आता मी कथेमध्ये प्रवचनामध्ये ऐकून आलोय, काही नसलं तरी चालतं, नुसत्या भावाने भागतं. काही नाही, घरात तांदूळ नाही ना, घरामध्ये तांदूळ आहेत असा शुद्ध भाव ठेव, तुला तांदूळ मिळतील. ती पण ऐकणारीच होती, म्हणूनच त्याला मिळाली होती. ती पण तशीच होती. ती म्हणाली, काय म्हणता? तो म्हणाला, अगं नाही, मी आता ऐकून आलोय, काही नसलं तरी नुसता भाव ठेवला की आपल्याला सगळं मिळतं. ती म्हणाली, भावानेच जर सगळं मिळत असेल तर माझं पोट भरलंय असं भाव ठेवा ना, सगळेच प्रश्न मिटून जातील. असं होत नाही. भाव या शब्दाचा अगदी सरळ अर्थ जर आपण बघितला तर भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. इथे आपल्याला त्याच अर्थाने तो विचार करायचा. भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. पण भाव म्हणजे प्रेम का? तर आपण भक्तिशास्त्राचा विचार केला तर थोडं त्याच्यामध्ये आपल्याला तपशील मिळतात आणि त्या तपशिलात जाऊन भाव बघणं हे जास्त चांगलं आहे. भक्तिरसामृत सिंधूमध्ये भाव शब्दाचा अर्थ करताना असा केलाय की प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि. बुधैहि विद्वान लोक, शहाणे लोक, जे बुद्धिमान लोक आहेत ते काय म्हणतात? प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इति उच्यते. कोण उच्यते? बुधैहि उच्यते. शहाणे लोक प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणतात. अशी भावाची एक व्याख्या आपल्याला भक्तिशास्त्रात दिसते. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे प्रेम आहे. पण प्रेम म्हणजे काय? तर प्रेमाची पहिली अवस्था तिला भाव असं म्हणतात. आता प्रेमामध्ये काही अवस्था असतात का? तर असतात. प्रेमामध्ये काही अवस्था असतात. आपल्याला हे जाणवतं, जाणवत नाही असं नाही. काही वेळेला प्रेमाच्या तीव्रतेचे सुद्धा टप्पे असतात. सुरुवातीला, अर्थात मला फार प्रापंचिक भूमिकेतून हे बोलायचं नाहीच आहे, मला पारमार्थिक भूमिकेत, कारण ज्ञानेश्वर महाराजांचे उद्गारच तसे. परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर आपला अंतःकरणामध्ये असणारा भाव, पारमार्थिक साधना वाढत गेल्यानंतर आपल्या ठिकाणी निर्माण होणारा भाव आणि आपली साधना उच्च कोटीची झाल्यानंतर, तेवढी साधना झाल्यानंतर, तीव्र साधना झाल्यानंतर अंतःकरणामध्ये निर्माण होणारा भाव, याच्यामध्ये अंतर आहे की नाही? तर आहे. अगदी सुरुवातीला तेवढा भाव नसतो. माणसाचा फारसा विश्वास नसतो, साधनेवर नसतो, साधनेतून प्राप्त होणाऱ्या साध्यावर नसतो. एखाद्याला नामस्मरण करा असं म्हटलं की पहिल्यांदा त्याच्या मनात विकल्प येतोच, नुसत्या नामस्मरणाने काय होणार आहे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी अलौकिक केलं पाहिजे असं त्याला वाटतं. पण नाम हेच अलौकिक आहे याच्यावर पहिल्यांदा त्याचा विश्वास बसत नाही. मग हळूहळू नामसाधना जशी जशी वाढत जाते तसा तसा नामावरचा विश्वास दृढ व्हायला लागतो. आणि दृढ होत गेला की नामावर इतका अनन्य विश्वास बसतो की नंतरच्या काळामध्ये त्याला असं वाटतं की देव नाही मिळाला तरी चालेल पण नाम सुटू नये. या ज्या भूमिका आणि हे जे स्तर आहेत, मी अजून एक आपल्याला या दृष्टीनं अजून एक संदर्भ मी आपल्याला देतो. एकच संदर्भ आहे पण तो 2 ठिकाणी विभागला गेला म्हणून दोन्ही भूमिका सांगतो. भागवतामध्ये आपण सुरुवातीला असं ऐकलं असेल की भागवताच्या उत्पत्तीचे 3 प्रसंग भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये, दुसऱ्या स्कंधामध्ये आपल्याला दिसून येतात. याच्यातलं एक भागवत सूत शौनकांच्या संवादातून व्यक्त झालंय, एक भागवत नारद आणि व्यासांच्या संवादातून व्यक्त झालंय आणि तिसरं जे भागवत आहे ते भगवान शुकाचार्य आणि परीक्षित राजा यांच्या संवादातून व्यक्त झालेलं आहे.
याच्यामध्ये नारद आणि व्यास महर्षी यांच्या संवादातून जे भागवत प्रकट झालं त्याची थोडी पूर्वपीठिका जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की वेदाचे विभाग, त्यानंतर पुराणांची रचना, या सगळ्या अलौकिक, महाभारतासारख्या ग्रंथाची रचना, यासारख्या अलौकिक ग्रंथांची रचना आणि वेदाचे विभागासारखं अलौकिक कार्य केलेल्या व्यासांच्या अंतःकरणाला समाधान नव्हतं आणि विषण्ण मनाने फिरत असताना नारदांची भेट झाली आणि नारदांनी त्यांना विचारलं की तुम्ही असे का उद्विग्न झाल्यासारखे दिसतात. त्यावेळेला व्यासांनी सांगितलं मनाला समाधान नाहीये, मी एवढं काम केलंय सगळं पण मनाला समाधान नाही. मग नारदांनी त्यांना सांगितलं की हे सगळं जरी तुम्ही केलेलं असलं तरी मनाला समाधान हवं असेल तर तुम्ही भगवत चरित्राचं गान करा. आणि मग ते गान कसं करा या संबंधामध्ये नारदांनी भगवंता संबंधानं, भगवंताच्या चरणाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये काही प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता काय केलं पाहिजे हे सांगताना नारदांनी स्वतःचं चरित्र हे व्यासांना सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. मला आत्ता ते सगळं चरित्र आपल्या समोर मांडायचं नाही. या चरित्राचा परामर्श घेऊन या चरित्रामध्ये नारदांचं हे चरित्र सगळं डोळ्यासमोर ठेवून या चरित्रामध्ये नारदांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाच्या संबंधानं जे प्रेम निर्माण होणं अपेक्षित आहे ते प्रेम निर्माण होण्याकरता नारदांनी काय काय केलं याचा विचार करून मधुसूदन सरस्वतींनी आपल्या भक्तिरसायन नावाच्या ग्रंथामध्ये अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होण्याकरता 11 पायऱ्यांचा विचार केलेला आहे. त्या 11 पायऱ्यांचा विचार करताना नारदांचं चरित्रच संपूर्ण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. मला तेही सगळं त्या 11 पायऱ्या कोणत्या वगैरे ते सगळं सांगत बसायचं नाही, मला फक्त तो संदर्भ द्यायचा. त्याच्यामध्ये नारदांनी म्हणजे मधुसूदन सरस्वतीने नारदांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून भक्ती उत्पन्न होण्याकरता काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याचा जो विचार सांगितलाय त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलंय की सगळ्यात पहिल्यांदा अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता प्रथमम महताम सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधिगतिस्ततः प्रेम वृद्धी परानंदे तस्याथ स्फुरणं ततः. ततः म्हणजे त्याच्यानंतर 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 असा क्रम लावून दिला. भगवत धर्मनिष्ठास्या अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका. आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीच्या भूमिका उत्पन्न होण्याकरता या 11 पायऱ्यांचा विचार आहे असं मधुसूदन सरस्वतींनी सांगितलं. मला सगळं सांगायचं नाही. त्यामध्ये त्यांनी हा विचार बोलून दाखवला. प्रथम महताम सेवा. आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे हे जे प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्ती भूमिका, प्रेमाची पराकाष्ठा निर्माण होण्याकरता हे सगळं जर व्हावं लागत असेल तर ती प्रेमाची पराकाष्ठा यालाही भावच म्हणतात. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये भाव शब्दाचा विचार करताना 2 अंगांनी आला. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेलाही भाव असंच म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेला भाव असं म्हणतात की ज्या भावातून भक्तीची उत्पत्ती होते. भावे वीण भक्ती हे तिथे येतं. मग पहिल्या अवस्थेलाही भावच म्हणायचं आणि शेवटच्या अवस्थेलाही भावच म्हणायचं. हो, मग त्या दोन्हीमध्ये काही फरक आहे. कसा फरक करायचा? भक्तिशास्त्राने तो फरक फार चांगला सांगितला. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणा आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव असंच म्हणतात. काय फरक आहे दोन्हीमध्ये? एक साधा फरक मी आपल्याला या निमित्तानं सांगून जातो. अनेक फरक आहेत पण एक फरक सांगून जातो फक्त. असा आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला म्हणजे प्रेमाची अवस्था निर्माण झाली, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला त्या निर्माण झालेल्या भावाने ज्याच्या अंतःकरणात तो निर्माण झाला त्याच्यावरच परिणाम केला तर ती प्रेमाची पहिली अवस्था असते. मी उदाहरण सांगतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला त्या भावाने तो ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला त्याच्यावर परिणाम करण्यापेक्षा तो ज्याच्या संबंधाने निर्माण झाला त्याच्यावर परिणाम केला तर ती प्रेमाची शेवटची अवस्था असते.
उदाहरण सांगतो, हे थोडंसं मोठं झालं असेल, कळायला अवघड जात असेल तर साधं बोलतो. माझ्या अंतःकरणात भाव निर्माण झाला भगवंताच्या संबंधानं. भजन करता करता माझ्या आपण अष्टसात्विक भाव वगैरे म्हणतोच ना, ते निर्माण झाला. निर्माण झाल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी आलं, माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, माझी वाणी गदगद झाली वगैरे वगैरे. हे परिणाम झाले. कुणावर झाले? माझ्यावर झाले. माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाल्यानंतर माझ्यावरच जर त्याचा परिणाम होत असेल तर ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाल्यामुळे माझ्यापेक्षा देवाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ती प्रेमाची शेवटची अवस्था. पहिली अवस्था आणि शेवटची अवस्था याच्यात हा फरक आहे. ज्याच्या अंतःकरणात भाव निर्माण होतो त्याच्यावरच परिणाम होत असेल तर ती पहिली अवस्था, म्हणजे अष्टसात्विक भाव ही सुद्धा पहिली अवस्था आहे, शेवटची अवस्था नाहीये प्रेमाची. अष्टसात्विक भाव निर्माण झाले म्हणजे फार मोठा अधिकारी आहे असं समजण्याचं कारण नाही. ब्रह्मज्ञानाचा पूर्ण अधिकार नसणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाल्याचं वर्णन ज्ञानेश्वरी करतो. त्याच्याकरता फार मोठा अधिकार लागतो असं नाही. आपल्यालाही कधी कधी निर्माण होतात अष्टसात्विक भाव. आपण एकांतात साधना करत असू, आपल्या अंगावर रोमांच उत्पन्न होतात, आपल्या डोळ्यात कधी कधी भगवान नाम घेताना पाणी येतं, आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, आपली वाणी गदगद होते, बोलताना त्रास होतो, बोलायला नको वाटतं, एकांत बरा वाटतो, कोणी आपल्या भोवती असू नये असं वाटतं, ही वेळ संपूच नये असं वाटायला लागतं. हे काय? ही प्रेमाची पहिलीच अवस्था आहे. याचा अर्थ आपण फार मोठे भगवत भक्त झालो अशा गैरसमजात साधकाने राहू नये. ही पहिली अवस्था आहे. अजून याच्यापेक्षा पुढे फार जायचंय. आणि जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो तेव्हा त्या भावाला भुलून ज्याच्या नावाचा भाव माझ्या अंतःकरणात निर्माण झाला त्याच्यावरच त्याचा परिणाम होत असेल. माझ्या अंतःकरणात निर्माण झालेल्या भावाने देवाच्या अंगावर रोमांच उभे राहत असतील तर ती प्रेमाची शेवटची अवस्था म्हणा.